आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। न्याय पाहिजे आम्हाला, न्याय 15,000 रक्कम खाली आमची। गाडी घ्या म्हणजे असं काय करता तुम्ही? आंदोलन केलंय ना, गाडी घे की गाडी आमचा आम्हाला न्याय भेटला नाही। साहेब काय झालं माहिती का, आम्हाला न्याय भेटलाय, महाराष्ट्राची समाजाची रक्कम खाली, त्यामुळे आम्हाला न्याय भेटलेला नाही, आम्हाला न्याय भेटलेला नाही। सर एक मिनिट थांबा ना, आम्ही सांगतो ना सर, मागासवर्गीय समाजाला न्याय भेटलेला नाही, मागासवर्गीय समाजाची रक्कम खाल्ल्या, सरपंचावर कारवाई झाली नाही, सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे, सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे। आम्हाला मागासवर्गीय समाजाला न्याय भेटलेला नाही। नेमका काय विषय आहे जो? विषय म्हणजे मागासवर्गीय समाज 10% 15% रक्कम सर हडप केले। थांबा ना साहेब, थांबा ना, मी सांगतोय ना, मी जरा थांबा ना, आंदोलनाला सांगतोय। अध्यापक श्रीकांत होवाळे सर, नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचा सांगली जिल्हा सरचिटणीस। मी मुक्काम पोस्ट होसपेट गावचा रहिवासी आहे। माझ्या गावातील ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाजासाठी असणारे 15% निधी हा ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता ग्रामसेवक आणि सरपंचांनी ती हडप केलेली आहे। त्या संदर्भात आम्ही गटविकास अधिकारी जो त्यांच्याकडं याचिका दाखल केली होती, सीओ साहेबांच्याकडे याचिका दाखल केली होती। सीओ साहेबांनी त्यांना आदेश दिलेत गटविकास अधिकाऱ्यांनी की चौकशी करून अहवाल पाठवा। व्हिडिओने अहवाल पाठवला आहे की सरपंच आणि ग्रामसेवक दोषी आढळून आले आहेत। त्यानंतर सीओकडून कुठली कारवाई झाली नाही। कारवाई फक्त झाली म्हणतात की त्या काय अल्पसंख्याक ग्रामसेवक त्याची एक इन्क्रिमेंट कमी केली आणि सरपंचांना मोकळा सोडला पुन्हा आमच्या बोकांडी बसवायला। त्याच्यावर योग्य ती कारवाई होण्यासाठी मी 6 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले। तुमच्याकडून सर तुम्ही जिल्ह्याचे प्रथम नागरिक असता, तुमच्याकडे सर्व तुम्ही चौकशी करून आमच्यावर न्याय मिळावा, पण तरी न्याय मिळाला नाही। म्हणून मला परवा 8-10 दिवसापूर्वी मी आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा दिला होता। आज सकाळपासून मला पोलिसांनी जतपासून अडवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी इथले पण मला सांगितलं तुम्ही इथं माझ्याकडे या, मला म्हणजे करू देत नव्हते। मला पर्यायानं मला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नव्हता। मी आज पेट्रोल वगैरे ओतून घेतो, मी आज खरोखर पेटवून घेणार होतो। कारण काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिली सगळ्यांना हे करण्यासाठी, जर मला त्याचा न्याय मिळत नसेल तर जीवन जगण्याचा अर्थ काय, म्हणून मी आत्मदहन करायचा प्रयत्न केला। अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाला आहे, समाजावर अन्याय झाला आहे, न्याय मिळावा एवढीच अपेक्षा होती। जय भीम।